नमस्कार. सगळ्या महानगरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. निसर्गाचा कोप झाला असं सगळ्यांना वाटायला लागलं. सगळीकडे पूर होता आणि अशा परिस्थितीमध्ये दिंडी निघते की नाही असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर उभं झालं. या सगळ्या गोष्टींवर आधारित आजची कविता करण्याचा प्रयत्न केला आहे. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पहिल्याच पावसात बघा कसे नदी नाले गेले भरून. पहिल्याच पावसात बघा कसे नदी नाले गेले भरून, पाणी वाहू लागले अगदी सगळ्याच पुलावरून. निसर्गाचा कोप झालाय, आरडाओरडा झाला सुरू. निसर्गाचा कोप झालाय, आरडाओरडा झाला सुरू. नद्या आणि तलावांनाही कळेना एवढं पाणी कुठं भरू. विचार करा थोडा, असं का घडतंय. विचार करा थोडा, असं का घडतंय. आणि खेडेपाडे सोडून पाणी महानगरातच का पडतंय. प्रदूषणच केलंय आपण, निसर्ग तरी काय करणार. अरे प्रदूषणच केलंय आपण, निसर्ग तरी काय करणार. ज्याच्या त्याच्या गुन्ह्याचा दंड ज्याचा तोच भरणार. आपली आधुनिकता आपण एवढी पुढे नेली. आपली आधुनिकता आपण एवढी पुढे नेली. नदीच्या पात्राला लहान करून आपण इमारत उभं केली. त्यांची जागा त्या कधीतरी वापस मागणारच. अरे त्यांची जागा त्या कधीतरी वापस मागणारच. आणि फुकट वापरलेल्या गोष्टींचं दुपटीनं व्याज लागणारच. पण बघा निसर्ग ही चांगुलपणाची सोडत नाही पाठ. पण बघा निसर्ग ही चांगुलपणाची सोडत नाही पाठ. आणि इंद्रायणीनंही करून दिली ना वारकऱ्यांना मोकळी वाट. माऊलीचं नाव घेत जेव्हा वारकरी चालले होते. माऊलीचं नाव घेत जेव्हा वारकरी चालले होते. बघा विठ्ठलानंही कमरेवरचे हात आभाळाला लावले होते. मनापासून निसर्गाची जो काळजी घेईल. लक्षात ठेवा बरं. मनापासून निसर्गाची जो काळजी घेईल, विठ्ठलही त्याला सुखरूप पंढरपूरला नेईल. विठ्ठलही त्याला सुखरूप पंढरपूरला नेईल.